नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि आपल्या सकारात्मकतेवरच्या आणि मनस्वास्थ्यावरच्या या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवी सकारात्मक मानसिक सवय ज्याचं नाव आहे सेल्फ कंपॅशन किंवा आत्मकरुणा. काहीच महिन्यांपूर्वी मीरा नावाची एक 21 वर्षांची इंजिनिअरिंग स्टुडंट माझ्याकडे आली. झोप लागत नव्हती ही तिची मेन कंप्लेंट होती. तिचं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कोविडच्या काळामध्ये झालं होतं आणि तिथे तिला कमी मार्क पडल्यामुळे आत्तापर्यंत म्हणजे फायनल इयरमध्ये येऊन सुद्धा ती स्वतःला त्यासाठी दोषी धरत होती हे तिच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं. तसंच तिला किडनी स्टोनचा त्रास झाला होता, त्यासाठी सुद्धा तिनं स्वतःलाच जबाबदार धरलं होतं. मीच पाणी नीट न प्यायल्यामुळे मला किडनी स्टोनचा त्रास झाला म्हणून त्यासाठीही ती स्वतःवरती टीका करत होती. आत्ता झोप न लागणं हाही तिचाच दोष आहे अशा प्रकारे ती त्याच्याकडे बघत होती. ही सगळी सेल्फ कंपॅशनचा अभाव असण्याची उदाहरणं आहेत आणि काही महिन्यांच्या थेरपीनंतरच सेल्फ कंपॅशनमुळे तिची स्वतःची झोप सुधारली, अँक्झायटी कमी झाली आणि मनाची शांती सुद्धा तिला परत मिळाली. सेल्फ कंपॅशनच्या अभावामुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांचाच फक्त पुरावा उपलब्ध आहे असं नाही, तर वैज्ञानिक संशोधनामध्ये सेल्फ कंपॅशन असल्यामुळे होणारे पॉझिटिव्ह परिणाम सुद्धा दिसून आलेले आहेत. डॉक्टर क्रिस्टीन नेफ आणि डॉक्टर पॉल गिल्बर्ट यांच्या संशोधनामधनं हे दिसून आलं की सेल्फ कंपॅशन डेव्हलप केल्यामुळे, सेल्फ कंपॅशनची सवय लावल्यामुळे आपल्या शरीरातली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिव्हेट होते, ज्याला रेस्ट आणि डायजेस्ट सिस्टम असं म्हणतात. म्हणजे जी आपल्या शरीराची पुनर्बांधणी करण्यासाठी, आपल्या शरीराला शांत ठेवण्यासाठी, रिपेअर वर्क करण्यासाठी कारणीभूत असणारी सिस्टम आहे. मेंदूच्या स्कॅन्समध्ये सुद्धा या गोष्टी दिसून आल्या. यामुळे काय होतं, आपल्या शरीरातल्या सगळ्या ऑर्गन सिस्टीमचं फंक्शन सुधारणं हे याच्यामुळे दिसून येतं, कारण ताण कमी होतो, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय आपलं इमोशनल रेग्युलेशन किंवा भावनिक स्थैर्य सुद्धा याच्यामुळे सुधारतं. सेल्फ कंपॅशन ही काही जादू नाहीये, पण आपल्या मनाला आणि शरीराला जास्त स्ट्रॉंग करून, जास्त रेझिलियंट करून ती आपल्याला अवघड परिस्थितीचा सामना करण्यासाठी जास्त ताकदवर नक्की बनवते. एवढं असून सुद्धा, सेल्फ कंपॅशनचे एवढे चांगले परिणाम असून सुद्धा आपल्याला का अडथळे येतात ही सेल्फ कंपॅशनची सवय स्वतःला लावायला? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेकांना असं वाटतं की स्वतःवर टीका करणं किंवा सेल्फ क्रिटिसिझम हाच प्रगती करण्याचा किंवा स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा मार्ग आहे. प्रत्यक्षात स्वतःवर टीका किंवा सेल्फ क्रिटिसिझम असं म्हणतो की माझ्याकडनं चूक झाली म्हणजे तू चुकलास, युअर अ फेल्युअर. पण सेल्फ कंपॅशन त्याच्याऐवजी असं म्हणतं की हो, माझ्याकडनं चूक झाली, मी त्या चुकीतनं काहीतरी आता शिकते आणि ती चूक सुधारण्यासाठी पुढे कशी जाईन ते पाहते. स्वतःवरती टीका करणं किंवा सेल्फ क्रिटिसिझम आपल्याला भीती दाखवतो, चुका व्हायला नाही पाहिजेत अशा प्रकारची काहीतरी ती भीती असते, त्याला तो मोटिवेशन म्हणून वापरतो. पण सेल्फ कंपॅशन, केअर, प्रेम आणि ऑप्टिमिझम हे मोटिवेशन म्हणून वापरतो. आता तुम्हीच सांगा, लॉंग टर्म सस्टेनिंग किंवा दीर्घकाळ चालणारं कोणतं मोटिवेशन असेल यातलं? भीती की प्रेम आणि ऑप्टिमिझम? सेल्फ क्रिटिसिझमनं असंही होतं की आपण आयसोलेट होऊ शकतो. चुकांच्या भीतीनं, अपयशाच्या भीतीनं आपण प्रयत्न करणं किंवा इतर लोकांशी कनेक्ट करणं कमी करायला लागतो, टाळायला लागतो. त्यांना आपण आयसोलेट होतो, आपलं आयुष्य मर्यादित होत राहतं. आणि याउलट सेल्फ कंपॅशन बाळगल्यानं आपले प्रगतीचे दरवाजे कायम खुले राहतात. आपण नव्या नव्या दिशा एक्सप्लोअर करत राहू शकतो किंवा प्रगतीच्या मार्गावरती पुढे पुढे जात राहू शकतो. तसंच आपल्याला ते इतर लोकांशी कनेक्ट करायला सुद्धा उपयोगी ठरतं. मग आता आपण हे सेल्फ कंपॅशन डेव्हलप करायला किंवा वाढवायला काय काय करू शकतो ते बघूयात. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या सेल्फ टॉकचं थोडंसं निरीक्षण करायला पाहिजे की आपण स्वतःशी कसे बोलतोय, किती निगेटिव्हली बोलतोय हे ऑब्झर्व करून बघूयात. या निरीक्षणातून आपल्याला लक्षात येईल की आपण कुठे स्वतःशी कठोरपणे वागतोय किंवा स्वतःचा सेल्फ क्रिटिसिझम जास्त करतोय. ते लक्षात आल्यानंतर आता आपल्याला जाणीवपूर्वक तो सेल्फ टॉक, तो सेल्फ क्रिटिसिझम असणारा सेल्फ टॉक बदलायचा आहे आणि त्याऐवजी कंपॅशनेट म्हणजे काइंडनेस असलेला एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, बॅलन्स्ड सेल्फ टॉक तिकडे आपल्याला रिप्लेस करायचा आहे. उदाहरण बघूयात. एखादी चूक झाली तर आपण स्वतःला असं म्हणणं की तू चुकीचा आहेस किंवा तू फेल्युअर आहेस, याऐवजी आपण असं म्हणू शकतो की हो, माझ्याकडनं चूक झाली पण मी शिकते आहे, स्वतःला समजून घेते आहे आणि ज्या गोष्टी चुकल्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा करून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारचा बॅलन्स्ड आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आपण स्वतःला सेल्फ कंपॅशन डेव्हलप करण्यासाठी वापरू शकतो, त्याची सवय लावू शकतो. हे करण्यासाठी अजून काही छोटे उपाय बघूया.
एक म्हणजे तुम्ही स्वतःला अशा अवघड परिस्थितीत जेव्हा जाल तेव्हा हा प्रश्न विचारून पाहू शकता की याच ठिकाणी जर माझा एखादा जवळचा मित्र किंवा मैत्रीण असती किंवा माझं मूल असतं किंवा माझी जवळची एखादी व्यक्ती असती तर त्यांना मी कसं सांगितलं असतं, त्यांना मी काय सल्ला दिला असता, कशा प्रकारे त्यांच्याशी बोललो असते. अगदी तसंच आता तुम्हाला स्वतःशी बोलायचंय. तेवढ्याच प्रेमानं तेवढ्याच मायेनं स्वतःशी होणारा सेल्फ टॉक करायला हवा. अजून एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे साधारणपणे आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा स्वतःला एक प्रेमानं पत्र लिहून पाहूयात. त्या आठवड्याभरात किंवा महिन्याभरात घडलेल्या सगळ्या घटना आठवून पाहूयात. त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आपण केल्या असतील तर त्याचं कौतुक करूयात. आपण काही छोट्या छोट्या चांगले टप्पे पार केले असतील, थोडं यश मिळवलं असेल तर त्याचंही जाणीवपूर्वक कौतुक त्या पत्रामध्ये करूयात. आणि जे अवघड प्रसंग आले असतील किंवा काही चुका झाल्या असतील, कमतरता राहिल्या असतील तर त्यासाठी स्वतःशी या सेल्फ कंपॅशनचा वापर करून प्रेमानं, ऑप्टिमिझमनं स्वतःला त्या चुका सुधारण्यासाठी एनकरेज करूयात. अजून एक गोष्ट आपल्याला उपयोगी पडू शकते ती म्हणजे आपली स्वतःची काळजी घेणं, म्हणजे सेल्फ केअर करणं. आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं स्वतःशी प्रेमाने वागण्याचाच एक भाग आहे. आपला आहार, झोप, शारीरिक व्यायाम या सगळ्यांची काळजी घेणं आपल्या आरोग्यासाठी आणि सेल्फ कंपॅशन निर्माण करण्यासाठी आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे. आणि आपल्या मनाला ही सवय लागावी म्हणून रोजच्या रोज आपण काही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन सुद्धा करू शकतो. जसं की मी शिकते आहे, आय एम डुईंग माय बेस्ट, आय एम ट्राईंग माय बेस्ट, अशा प्रकारे स्वतःला सकारात्मक संदेश देणं. किंवा चुका झाल्या तरी त्या मी सुधारू शकते, इम्परफेक्शन हे सगळ्यांकडेच असणार आहे, मी इम्परफेक्ट राहून सुद्धा प्रगती करत राहू शकते, अशा प्रकारचे सकारात्मक संदेश आपण स्वतःला रोजच्या रोज ॲफर्मेशनच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि सातत्यानं प्रॅक्टिस केल्यानं, हे उपाय रोज वापरून पाहिल्यानं आपण सेल्फ कंपॅशनची ही मानसिक सवय नक्की निर्माण करू शकतो. तुमच्या ओळखीमध्ये अशा कोणी व्यक्ती आहेत का ज्यांना खरं तर सेल्फ कंपॅशनची खूप गरज आहे, जे स्वतःवरती खूप टीका करतात? तसं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात सेल्फ कंपॅशनचा उपयोग कुठे करणार आहात ते मला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. अशाच मानसिक स्वास्थ्यावरच्या आणि पॉझिटिव्हिटीवरच्या व्हिडिओजना पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.